नमस्कार, साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोळंबी भात. तर सर्वात आधी आपण कोळंबी धुवून घेतलेली आहे. यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण कोकमाचा आगळ घालून 1 चमचा घरगुती मसाला, हळद आणि छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर घालून आणि मीठ घालून हे सर्व मिक्स करणार आहोत. हे आपल्याला आता थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला धुतलेला चांगला तांदूळ घ्यायचा आहे. हा मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण आपला मग भात एकदम मोकळा होईल. आता आपला तांदूळ व्यवस्थित भाजून झालेला आहे. हा आता आपण काढून घेऊयात. आता आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत. तेल गरम झाले की यामध्ये आपण 2 तमालपत्र घेणार आहोत, 7-8 काळी मिरी, 4 लवंग आणि दालचिनी हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित भाजून झाले की यामध्ये आपण 2 लांब चिरलेला कांदा आणि 1 टोमॅटो घालून हे आपल्याला आता व्यवस्थित भाजायचं आहे. कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा थोडा भाजत आला की यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे कांदा मऊ होतो. आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालणार आहोत आणि ती भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे दही घेणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून हे आता थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद, लाल मिरची पावडर घालून मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये कोळंबी घालणार आहोत. आता ही कोळंबी व्यवस्थित मिक्स करून झाली की ही आपल्याला आता शिजायसाठी ठेवायची आहे. ही आपल्याला 5 ते 7 मिनिटं शिजत ठेवायची आहे. आता आपली कोळंबी शिजलेली आहे. यामध्ये आपण आता भाजलेला तांदूळ घालायचा आहे. हे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला गरम घ्यायचं आहे आणि जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. मी आता ह्याच्यामध्ये 4 कप पाणी घातलेलं आहे. सर्व मिक्स झालं की यामध्ये आपण वरतून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर याला एक उकळी आली की यानंतर आपण यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे. आता आपला कोळंबीचा भात तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.